नमस्कार, मी सुवर्णा. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पुढचा 1 तास दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. सुरुवातीलाच एक नव्या वादाची बातमी बघूयात. MIMचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबादमध्ये भव्य सभा घेणार आहेत. औरंगाबादमध्ये आल्यावर त्यांनी थेट औरंगजेबाच्या समाधीचंच दर्शन घेतलं. कबरीवर यावेळी त्यांनी फुलंही अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत इम्तियाज जलील देखील उपस्थित होते. मात्र त्यांनी कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. हे की खुलदाबादमध्ये अनेक महापुरुषांचे जे आहे ते दर्गा तिथे आहे. त्या सर्व दर्गावर जेव्हा माणूस तिथे जातो, खुलदाबादला कोणीही गेलं तर ते औरंगजेबच्या समाधीवर जातो, औरंगजेबच्या खबरेवरही ते जातो. म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळं अर्थ काढण्याचं कारण नाही. इतिहास आहे त्या दर्गांचा. तर त्या दर्गांवर गेल्यावर असं नाही आहे की तुम्ही याला निग्लेक्ट करू शकता, इथे नाही आम्हाला जायचं, असं नाही करू शकतं. म्हणजे धर्माप्रमाणे ही आपको जिसकी खबर जहाँ पर मिलती है वहाँ पर आपको खड़े रह के आपको दुरूद शरीफ पढ़ना पड़ता. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. सिद्धार्थ, आपण नव्याने राजकारण बघतो आहोत आणि वेगवेगळे वळण घेत आहे राजकारण. म्हणजे आधी मविया सरकारमधलं झालं, राज ठाकरे झालं, आता हे सगळं काय सांगशील? निश्चितपणे सुवर्ण आपल्याला म्हणता येईल की राजकारणामध्ये कोणता मुद्दा कधी कोण करेल याचा नेम नसतो. आता अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये एक चांगल्या कामासाठी आलेले. त्यांच्या ट्रस्टची एक मोठी शाळेचं पायाभरणी किंवा त्याची भूमिपूजन आज त्यामुळे आज सकाळपासून त्यांनी मीडियाला टाळलं, वादग्रस्त बोलायचं टाळलं. मात्र ज्यावेळेस ते औरंगजेबाच्या कबरीवर गेले तिथे त्यांनी फूल वाहिले. त्याच्यानंतर मात्र ही वादग्रस्त जी काही प्रकरण झालेलं आहे आणि इम्तियाज जलील यांनी त्यांच्या कबरीवर जाण्याला इनडायरेक्टली त्याचं समर्थन केलेलं आहे. ऍक्च्युली ते फक्त औरंगजेबाच्या कबरीवर गेले नाही तर तिथं जवळपास 5 दर्गा आहेत. त्या 5ही दर्गांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. जैनुद्दीन ख्वाजा यांची एक मोठी दर्गा ठिकाणी आहे. त्या दर्ग्यावर सुद्धा ते गेले होते. मात्र औरंगजेबाच्या दर्ग्यावर जाणं हा आता औरंगजेबाच्या कबरीवर जाणं औरंगाबादमध्ये राजकारणासाठी मोठा विषय होऊ शकतो. कारण ज्या पद्धतीनं अकबरुद्दीन ओवैसी यांनी कबरीवर जाऊन त्यांचं फूल वाहिले, शिवसेनेने लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली, इतर पक्ष बोलायला लागलेले. परंतु अशा पद्धतीचे जे काही निवडणुका, आता महत्वाचं म्हणजे निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळं असे विषय येत राहतील आणि अशा विषयाला खरोखरच खतपाती देण्यासाठी सुद्धा अशा कृती केल्या जाते. विरोधकांना त्याचं आयतं हत्यार होतं. हे वाद सगळे होतात. मात्र या वादामध्ये नागरिकांनी आणखी कसल्या पद्धतीची प्रतिक्रिया इथं अजून तरी दिलेली नाही. सुवर्णा, नक्की. पण इम्तियाज जलील यांच्या प्रतिक्रियेविषयी काय म्हणशील? त्यांनी सारवासारू करण्याचा प्रयत्न केला. सुवर्णा, आता इम्तियाज जलील हे प्रदेशाध्यक्ष जरी असले MIMचे तरी त्यांचे वरिष्ठ आहेत अकबरुद्दीन ओवैसी. त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या भूमिकेच्या विसंगत भूमिका देणं त्यांना राजकारणामध्ये शक्य नाही. त्यामुळे त्यांनी समर्थनच केलेलं आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की ज्यावेळेस आपण कुठल्या रस्त्यावर जात असतो किंवा एका ठिकाणी गेलो तर एका कबरीवर गेलो, एका दर्ग्यावर गेलो तर दुसऱ्या कबरीवर न जाणं हे योग्य नाही. त्या कबरीवर जाऊन सुद्धा मुस्लिम धर्माच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते. त्यामुळे त्यांचं समर्थन त्यांनी केलेलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की जैनुद्दीन ख्वाजा यांच्या दर्ग्यावर ते आधी गेले, त्यानंतर इतर 2 दर्ग्यावर गेले आणि त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीवर त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी मुस्लिम प्रथेनुसार त्यांनी प्रार्थना सुद्धा केली. म्हणजे आजूबाजूला काही गोष्टी असतील तर ती एक न टाळता सगळ्या ठिकाणी जावं लागतं. आणि त्यांचं असं सुद्धा औरंगजेबाच्या पहिल्यांदा अकबरुद्दीन ओवैसी गेलेले नाहीये. या आधी असदुद्दीन ओवैसी सुद्धा गेलेले आहेत किंवा इतर नेते सुद्धा बऱ्याच ठिकाणी गेलेले आहेत. मात्र एक नक्की आहे की शिवसेनेचा नेता अजून कोणी नक्की. तू असा सोबत राहा सिद्धार्थ. अजून एका बातमीविषयी तुझ्याशी सविस्तर संवाद साधायचा आहे. औरंगाबादमधूनच ही दुसरी बातमी आहे. पुढची बातमी आहे, अकबरुद्दीन ओवैसींच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. कार्यकर्त्यांना भेटू न दिल्या कारणानं अकबरुद्दीन ओवैसींच्या आराम कक्षाबाहेर कार्यकर्त्यांनी धिंगाणाच घातला. पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ चकमक झडली. ओवैसींच्या कक्षात प्रवेश न दिल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ,
आता हा नेमका सगळा काय प्रकार आहे? अकबरुद्दीन ओवैसींना भेटायचं होतं पण भेटू दिलं नाही म्हणून ही सगळी म्हणजे हा सगळा गोंधळ किंवा तमाशा झाला? सुवर्ण, माझी सुद्धा त्या पोलिसांसोबत बाचाबाची झाली. साहजिकच आहे, अकबरुद्दीन ओवैसी आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेणं किंवा त्यांचे इंटरव्ह्यू मिळवणं सगळ्या मीडियाला ती चढाओढ असते. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो. मात्र त्यांची जी सिक्युरिटी आहे ती आहे तेलंगणा पोलीसची, आणि त्या तेलंगणा पोलीस त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पत्रकारांची पहिली बाचाबाची झाली आणि तिथून आम्हाला अकबरुद्दीन ओवैसी यांचा संदेश आला की मी आता काय बोलणार नाही. आम्ही तिथून निघून आलो. मात्र त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते मराठवाडा असेल राज्यभरातून आलेले होते. त्यांना धक्काबुक्की या तेलंगणा पोलिसांनी केल्यामुळे ते कार्यकर्ते चिडले आणि पोलिसांनी त्यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास त्या ठिकाणी बाचाबाची झाली. मात्र त्यानंतर अकबरुद्दीन ओवैसीचे त्यांचे पीएस बाहेर आले आणि त्यांनी विनंती केल्यामुळे हा राडा थोडा शांत झाला आणि त्या ठिकाणाहून लोक निघून गेले. नक्की. मात्र नेमकं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय होतं आणि पोलीस त्यांना काय सांगू पाहत होते? सुवर्ण, अकबरुद्दीन ओवैसी खऱ्या अर्थानं मुस्लिम तरुणांमध्ये खूप जास्त लोकप्रिय आहेत. त्यामुळं तिथं फार मोठ्या प्रमाणात जे आहेत मुस्लिम युथ आले होते, तरुण आले होते त्या ठिकाणी, आणि त्यांचं म्हणणं होतं की अकबरुद्दीन ओवैसींना त्यांना भेटायचं. आता साहजिकच सगळ्यांना ते भेटू शकत नव्हते. मात्र काही निवडक लोकांना तरी भेटू द्या म्हणून त्या ठिकाणी ते जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत होते. सुभेदारी विश्रामगृहामध्ये त्यांचा विश्राम कक्ष आहे. मात्र पहिली गोष्ट आहे की सुरुवातीला त्यांचा सिक्युरिटी जी तेलंगणा पोलीसची आहे, महाराष्ट्र पोलीस बाहेर होती, लांब होती. मात्र तेलंगणा पोलीसनी त्यांना घुसू दिले नाही. त्यांना बऱ्याच लोकांना ढकलून दिलं त्या ठिकाणं. त्यामुळे ते चिडले. त्यांचा उद्देश एकच होता की अकबरुद्दीन ओवैसीला पाहायचं किंवा त्यांच्याशी भेटायचं किंवा त्यांची एखादी फोटो घ्यायची. मात्र ते शक्य होऊ शकलं नसल्यामुळे बऱ्याच 43-44 उन्हामध्ये लोक फार लांबून आलेले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी एवढा प्रवास करून आल्यानंतर त्यांना पाहता येत नाही, त्यांना भेटता येत नाही किंवा त्यांच्याशी फोटो काढता येत नाही. त्यामुळे कुठेतरी या तरुणांचा संताप झाला आणि त्यातच तेलंगणा पोलिसांनी त्यांना त्या विश्रामगृहाच्या बाहेर ढकलून काढल्यामुळे तो थोडीशी बाचाबाची झाली, संतापले होते तरुण. मात्र त्यानंतर सगळे वातावरण शांत झालं. नक्की. सिद्धार्थ, आभार आपण सविस्तरपणे माहिती दिल्याबद्दल. कमान लावण्याच्या वादातून दगडफेक झालेली आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या नावानं जालन्यामध्ये कमान लावली जात होती. जालन्याच्या राजूर जवळची ही घटना आहे. पोलिसांना शेवटी हवेत गोळीबार करावा लागला, इतकी परिस्थिती विचित्र झालेली होती. जालन्यामधली ही दृश्य आहेत. छत्रपती शिवरायांचा पुतळाही हटवण्यात आला. जालन्यामध्ये कमान लावण्याच्या वादातून हा वाद झालेला आहे आणि कमान कुणाची तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची कमान लावण्याच्या वादातून दगडफेक झाली. रस्त्यावर कसा गोंधळ उडाला, कशी दगडफेक झाली, कशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती हे आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय. आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. विजय, हा सगळा काय प्रकार आहे? जालन्यामध्ये कुठे हा प्रकार घडलाय? किती वाजताच्या दरम्यान घडला? आत्ताची काय परिस्थिती? सुवर्ण, भोकरदन तालुक्यातील राजूर जवळ हा चांदई एक्को नावाचा गाव आहे. या गावामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नावाच्या प्रवेशद्वारावर बोर्ड लावण्याच्या कारणावरून दोन समाजामध्ये या ठिकाणी वाद झाला आणि या वादाच्या पर्यवसन हा तुफान दगडफेकीमध्ये झाला. दगडफेक झाल्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक या ठिकाणी मागवण्यात आली. दरम्यान या दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झाले असून दगडफेकीचा जमाव नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना हवेमध्ये गोळीबार करावा लागला. या गोळीबारामध्ये एक इसम जखमी देखील झालेला आहे. सुवर्ण, नक्की. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पण ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत आणि दगडफेकीचा प्रकार घडलेला आहे. कमान लावण्याच्या वादातून थेट प्रकार दगडफेकीपर्यंत गेला. एक जण जखमी झालेला आहे. पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या सगळ्यांना पांगवण्याकरता आत्ताची परिस्थिती स्थिर आहे असं आमचे प्रतिनिधी सांगतात. एक महत्त्वाची बातमी आहे. प्रवीण दीक्षित यांच्यावर नवी जबाबदारी दिली गेली आहे. माजी पोलीस महासंचालकांवर ही नवी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. नवी जबाबदारी अशी की नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनची त्यांच्यावर यापुढे जबाबदारी असेल. गोव्याचे स्पेशल रॅपोर्टियर ते असतील. महाराष्ट्र गोव्याचे ते स्पेशल रॅपोर्टियर असतील. ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी प्रवीण दीक्षितांवर देण्यात आलेली आहे. माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचं अभिनंदन. प्रवीण दीक्षित सर स्वतःच आपल्या सोबत आहेत.
दीक्षित, तर सगळ्यात आधी तर न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या टीमकडून आपलं खूप खूप अभिनंदन. सर, या नव्या जबाबदारीविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय आहे ही नेमकी जबाबदारी? हे असं आहे, आपल्याला कल्पना आहे की राष्ट्रीय मानवी हक्क आयोग किंवा नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ज्याला आपण म्हणतो, हो, तर त्या नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन काही भारतभर असू शकत नाही. तर त्यांनी असे वेगवेगळे झोन केलेले आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणखीन गोवा हा जो झोन आहे, तर त्या झोनचं तिथे ज्या अनेक मानवी हक्कासंबंधीच्या ज्या काही घटना होतात किंवा त्यांच्याकडे तक्रारी येतात किंवा काही विशेष अहवाल असतात, ह्या संबंधीची माहिती नॅशनल HRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनकडे पाठवण्यासाठी म्हणून त्यांचा प्रतिनिधी अशी म्हणून ही नेमणूक केलेली आहे. अच्छा, रॅपोटियर हा शब्द त्याच अनुषंगाने आहे का सर? आणि तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा ही बातमी समजली, लक्षात आली, तेव्हा तुमच्या मनात काय भावना होत्या? म्हणजे आतापर्यंतचा तुमचा एवढा मोठा प्रवास आणि त्यानंतर आता ही जबाबदारी. याच्यात मला असं वाटतं की मी महाराष्ट्रातल्या जे काही न्याय आवश्यक असणारे असे जे काही व्यक्ती असतील किंवा काही घटना असतील, तर त्यांच्या बाबतीत जास्तीत जास्त मदत करू शकेन आणि महाराष्ट्र आणि गोवा त्या राज्यातील लोकांना जास्तीत जास्त मदत करायचा मी प्रयत्न करेन. नक्की सर, पुन्हा एकदा आभार. आपण सविस्तर बोललात आणि अभिनंदन तुमचं या नव्या जबाबदारीसाठी, नव्या प्रवासासाठी. उरणच्या समुद्रकिनारी स्फोटसदृश्य वस्तू पाहायला मिळालेली आहे. म्हणजेच ज्याचा स्फोट होऊ शकतो अशा ज्वलनशील पदार्थासारखी वस्तू सापडलेली आहे. बॉम्बशोधक पथकाला बोलवण्यात आलेलं आहे. समुद्रकिनारी ही 12 स्फोटकं सापडली आहेत. 12 स्फोटकाच्या कांड्या आहेत ज्या सापडल्या आहेत. माणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. 12 कांड्या या सापडलेल्या आहेत. बॉम्ब शोधक पथक तिथे पोहोचलेलं आहे. पोलीस तिथे पोहोचलेले आहेत आणि नेमका हा सगळा काय प्रकार आहे, कुठून आलेला आहे, या सगळ्या विषयीची आता तपासणी, चौकशी होईल. माणकेश्वर समुद्र किनारी जाणं टाळा असं आत्ता तरी सांगण्यात आलेलं आहे, कारण माणकेश्वर समुद्र किनाऱ्याच्या परिसरामध्ये उरणच्या या समुद्र किनारी स्फोटक सदृश्य वस्तू सापडलेली आहे. कांड्या आहेत, या ज्वलनशील पदार्थाच्या कांड्या आहेत असं समोर येत आहे. थेट ते डिटोनेटर्स आहेत, जिलेटिनच्या कांड्या आहेत असं आपल्याला काही म्हणता येणार नाही, कारण अजून त्याविषयीची माहिती समोर यायची आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 14 तारखेला मुंबईतल्या BKCतल्या मैदानात जाहीर सभा होतीये. या सभेचा तिसरा टीजर शिवसेनेकडून लॉन्च करण्यात आलेला आहे. हिंदुत्वाचा खरा अर्थ दाखवून द्यायला शिवसेनेच्या अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घ्यायला यायलाच पाहिजे असं आव्हान या टीझरमधून शिवसेनेनं दिलं आहे. फक्त वज्रमुठ्या दात पाडायचं काम मी करून दाखवतो. मी मला फक्त वज्रमुठ्या दात पाडायचं काम मी करून दाखवतो. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. उदय, 14 तारखेची जोरदार सभा, त्याची तयारी झालेली आहे असंच म्हणायचं हे टीझर बघून? अगदी बरोबर आहे. शिवसेनेने एकूणच राजकीय वातावरण जे आहे ते तापवलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण पांढरे कुर्ला संकुलामध्ये होणार आहे आणि हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येने इथे शिवसैनिक येतील अशी व्यवस्था शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. मी आता BKCतल्या मैदानामध्ये आपण इथे पाहू शकतो मागे कशा प्रकारे पूर्वतयारी जी आहे शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एक तिसरा टीजर जो आहे या सभेचा तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या तिसऱ्या टीजरमध्ये आक्रमक भाषा, जी ठाकरे शैलीतली भाषा जी आहे ती इथे वापरण्यात आलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा एक पंच लाईन आहे ती इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही मला फक्त वज्रमुठ द्या, दात पाडायचं काम मी करून दाखवतो. हिंदुत्वाचा खरा अर्थ दाखवून द्यायला शिवसेनेच्या अंगावर येणाऱ्यांना
शिंगावर घ्यायला यायलाच पाहिजे अशी आक्रमक भाषा जी आहे ती या तिसऱ्या टीजरमध्ये वापरण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकूणच आपण पाहतोय की शिवसेनेने अतिशय आक्रमकरित्या रणनीती आखल्याचं पाहायला मिळतं आहे आणि टीजर एकापाठोपाठ एक टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केले जात आहेत. राजकीय वातावरण जे आहे त्यामुळे तापू लागलेलं आहे आणि या वांद्रे कुर्ला संकुलामध्ये आता थोड्याच वेळामध्ये संसदीय कार्यमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब हे देखील इथे येणार आहेत आणि इथे या संपूर्ण सभेच्या पूर्वतयारीची ते पाहणी देखील करणार आहेत. मात्र एकीकडे आपण पाहतोय की संपूर्ण सोशल मीडिया असेल किंवा इतर प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून शिवसेनेने जे टीजर जे एकापाठोपाठ एक लॉन्च केलेले आहे ते आक्रमक ठाकरी शैली जी आहे ती या टीजरमधून पाहायला मिळते आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा सभा सुरू होईल त्यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत आणि विरोधकांचा कसा ठाकरी शैलीमध्ये समाचार घेणार आहेत याबद्दलची उत्सुकता जी आहे ती वाढू लागलेली आहे. त्यामुळे विरोधक विरुद्ध शिवसेना हा जो सामना जो आहे अधिक रंगू लागलेला आहे असं म्हणावं लागेल. नक्की उदय, आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. उदयपूर इथं काँग्रेसचं चिंतन शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या भवितव्यासंदर्भात चर्चा होणार आहे अशी माहिती कळते आहे. राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी या सगळ्या संदर्भात खास बातचीत केली. काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी यशोमती ठाकूर पोहोचलेल्या आहे उदयपूरला. स्वागत आहे आपलं. चिंतन शिबिर आहे, सर्व कार्यकर्ते एकत्र येत आहेत. काय वाटतं, काहीतरी नवीन निघेल? नक्कीच नवीन निघेल, नक्कीच पॉझिटिव्ह गोष्टी निघतील. एकत्र बसल्यानंतर विचारमंथन चांगल्या प्रकारे होतं आणि सगळ्या जनरेशनचे लोक एकत्र आहेत. तर आम्ही तर आशादायी आहोत, भरपूर आशादायी. या चिंतनामध्ये महाविकास आघाडीच्या भविष्यावर चिंतन होईल असं वाटतंय. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सोबत आहे ना, मग होईल की. आणि सोबतच ज्या पद्धतीने G20चा विषय आहे तो देखील पुढे येण्याची शक्यता व्यक्त वाटतंय. कारण काय वाटतंय की या ज्या पद्धतीने चर्चा आहे या चर्चा पुढे होईल. हुज कॅप इज दिस? आणि या पद्धतीने हा यशोमती ठाकूर आहे, त्यांनी स्पष्ट केलं आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, निश्चितपणे त्यावरही चिंतन होईल. उदयवरून व्हिडिओ प्रमोदसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठीत खंजीर खुपसल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. या आरोपाला आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद असून फक्त तेवढ्या वेळेपुरतं हेडलाईन मिळवण्यासाठी वाक्य असेल असा टोला त्यांनी लगावला. ते काँग्रेसमध्ये भाजपमधून आले, मग भाजपनं म्हणायचं का की त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असा टोलाही त्यांनी लगावला. जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करताना वेडावाकडा अर्थ निघून परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असंही त्यांनी म्हणजेच अजितदादांनी पटोलेंना सुनावलं. नानांचं ते स्टेटमेंट हास्यास्पद वाटतं, कारण नानाच पाठीमागं कुठल्या पक्षातनं काँग्रेसमध्ये आले तुम्हाला माहिती आहे. ते भाजपमध्ये स्वतः होते, मग आता भाजपने म्हणायचं का आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ते तिकडे गेले. हे तेवढ्यापुरतं हेडलाईन मिळवण्याच्या करता पाठीत खंजीर खुपसणं वगैरे वाक्य कदाचित त्यांना बरं वाटत असेल, परंतु संघटनेमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं काम करत असतो. आमचं आघाडीचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्याच्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे. मागे देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काम करायचं, परंतु राज्य स्तरावर देश स्तरावर निर्णय घेत असताना राष्ट्रीय पातळीवरचे नेते निर्णय घेतात, राज्य पातळीवरचे नेते निर्णय घेतात. जिल्ह्यांच्या मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात. तिथली राजकीय परिस्थिती, तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथं वातावरण योग्य सर्वांच्यात राहण्याच्या करता सर्वच राजकीय पक्ष जे आम्ही आघाडीमध्ये एकत्र आहेत त्यांच्यामध्ये समन्वय असला तर हे प्रश्न निर्माण होत नाही. काही तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी भाजपबरोबर पण संधान बांधलेलं आपल्याला माहिती आहे. मी त्याला फार महत्त्व देऊ इच्छित नाही, पण जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करत असताना आपल्या वक्तव्याचा कुठं काही वेडावाकडा अर्थ निघून वेडावाकडा परिणाम होणार नाही ह्याही बद्दलची काळजी घ्यावी. काँग्रेसला काँग्रेस पार्टी वाढवण्याचा अधिकार आहे, राष्ट्रवादीला राष्ट्रवादी वाढवण्याचा अधिकार आहे, शिवसेनेला शिवसेना पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण हे सगळं होत असताना आत्ताच्या घडीचं परिस्थिती लक्षामध्ये घेता हे तिघं एकत्र आले तरच बहुमताचा आकडा 145 पार करता येतो.
आणि सरकारमध्ये राहून जनतेची कामं करता येतात याही गोष्टीची नोंद सर्वांनीच घ्यावी. अजित पवारांनी केलेल्या टीकेला पटोलेंनी प्रत्युत्तर दिले. न्यूज 18 लोकमतला त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. परिणामांची धमकी देऊ नका, दगाफटका करणारे कोण हे सगळ्यांना माहिती आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरच घणाघाती टीका नाना पटोलेंनी केली. पण आता काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसने तुमच्या पाठीत खंजर खूप असलेला आहे. आज त्यावरती अजित पवारांनी उत्तर देताना स्पष्ट केलं की नाना कुठल्या पक्षातून आले हे आम्हाला माहीत आहे, त्यामुळे त्यांनी अशा बाता करू नये आणि अशा बातम्या देऊ नये. एक बघा, पवार परिवाराचाही इतिहास महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्या पवार परिवारांच्या इतिहासात जाणार नाही. राहिलं नाना पटोले दोस्ती करतो तो पूर्ण करते आणि जी लढाई करते ती सामोरून करते. हा जो वाद निर्माण झालेला आहे, जे काही तिन्ही पक्षाचं ठरलं होतं त्याप्रमाणे ही कारवाई होण्याची गरज होती भंडारा गोंदियात. आम्हाला थांबवून अंधारात ठेवून वेळेवर भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांनी अलायन्स केलं आणि म्हणून मी त्यांना म्हणालो की त्यांनी पाठीवर सुरा खुपसला, त्याचं त्यांना जास्त त्रास झाला असं मला वाटतं आहे. खरं तर त्याच्याही पलीकडे ते सांगितलं की ते हास्यास्पद आहे, तर त्यांच्यासाठी ठीक आहे, हास्यास्पद असू शकतं. दुसरं त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की परिणामालाही पुढं जावं लागणार आहे. तर काँग्रेसला परिणामाच्या पुढं जायला कुठली अडचण नाही. काँग्रेस आतापर्यंत अनेक परिणामाच्या पुढं गेलेलं आहे. काँग्रेस विचाराची लढाई लढते आहे आणि ते सत्तेची लढाई लढतात आहे. महाराष्ट्राचं जे सरकार निर्माण झालं ते पहाटेचं सरकार पडल्यानंतर तेहीसुद्धा काही देशाच्या लोकांना माहिती नाही किंवा राज्याच्या लोकांना माहिती नाही असं काही समजण्याचं कारण त्यांना नाही. पहाटेचं सरकार कोणी तयार केलं होतं, कसं झालं, मग अखेरी सोनियाजी गांधीकडे गेल्यानंतर हेच गेलेत आणि सोनियाजी गांधींनी जी भूमिका मांडली होती की भाजपला थांबवण्यासाठी आम्ही ह्या सत्तेत सहभागी होतो आहे, मग आज हे लोक भाजपला वाढवत आहेत, याचा अर्थ यांनी आमचा विश्वासघात करायचा असं यांचं असेल तर निश्चितपणे आता आम्ही आमच्या हायकमांडसोबत याची चर्चा करू आणि निश्चितपणे आज अजित पवारांनी ज्या पद्धतीनं काही आपली भूमिका मांडली त्यांनी केलं ते बरोबर आहे असं त्यांचं मत असेल तर हे काँग्रेसला मान्य नाही. काँग्रेस देखील भाजपच्या सोबत संधान बांधत आहे असा त्यांचा आरोप आहे. आम्ही कुठेही संधान बांधलेलं नाही, कुठेही नाही. त्यांनी कुठल्याही रेकॉर्डवर आणून दाखवा. यांनी तर आमचे सिटिंग भिवंडीचे 19 सदस्य घेऊन गेले, त्यांनाही त्यावेळेस वाटलं नाही आणि ते म्हणतात की पक्ष वाढवायचं. सगळे तर पक्ष वाढवायचं असेल तर आमचे सिटिंग लोक घेऊन जावं आणि त्या पद्धतीचं आपला पक्ष मोठा करावा असं त्यांचं मत असेल तर हेही आम्हाला मान्य नाही. पण आता निश्चितपणे आता सुरुवात झालेली आहे. आता या अजित पवारांनी जे काही कशी सुरुवात झाली आहे, अजित पवारांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर सुरुवात झालेली आहे. त्याचं उत्तर आम्ही बरोबर ठराविक वेळेत देऊ. स्थानिक पातळीवरती निर्णय झाला असं त्यांचं म्हणणं आहे. स्थानिक पातळीवर निर्णय आम्ही काय बोलायचं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना याच्या तिन्ही प्रदेश अध्यक्षांच्या सह्यावर एक पत्र आम्ही खाली पाठवलेलं होतं. पाठवल्यानंतर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीसोबत माझी चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण हे सगळं करू आणि हे सगळी चर्चा झाल्यानंतर त्यांचा स्थानिक तर सगळ्या गोष्टी आता स्थानिक पातळीवरच होणार ना. शासनात होईल ते स्थानिक पातळीवरच होणार. म्हणजे तुम्ही इकडे आमच्याबरोबर राहायचं आणि बीजेपीला वाढवायची भूमिका अगर राष्ट्रवादीची असेल तर त्यांनी स्पष्ट करावी. त्यांना बीजेपीसोबत जायचं असेल तर आम्हाला कुठलाही विरोध नाही. निश्चितपणे त्यांच्या पक्षाचा त्यांनी निर्णय करावा. पण या पद्धतीची धोकाधडी त्यांनी जे केलेली आहे त्याचा निश्चितपणे योग्य वेळेवर समाचार घेऊ. तुम्ही आरेला कार्य म्हणणार का. योग्य वेळेवर समाचार घेऊ. धन्यवाद. हे होते नाना पटोले यांनी याची स्पष्ट म्हटलं की योग्य वेळी आम्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात समाचार घेऊ आणि राष्ट्रवादीचा जो विषय मांडलेला आहे तो निश्चितपणे हायकमांडकडे घेऊन जाऊ. उदयवरून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे यांनी 2 मोठ्या घोषणा केल्या. राज्यसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय यावेळी त्यांनी जाहीर केला.
या निवडणुकीला अपक्ष म्हणून सामोरं जाणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. त्याचवेळी त्यांनी स्वराज्य नावाच्या संघटनेचीही स्थापना करणार असल्याचं जाहीर केलंय. राजकीय फायद्यासाठी नव्हे तर लोकहिताकरिता आपण हा निर्णय घेतलाय. मात्र सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय. आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापित संघटना स्थापित करणार आहोत आणि त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य. स्वराज्य या संघटना ह्याचा प्रसार होण्यासाठी स्वराज्य संघटित करण्यासाठी मी लगेचच लवकरच या महिन्यातच ज्याप्रमाणे शिवशाहूचा दौरा मी महाराष्ट्रात केला होता, पिंजून काढला महाराष्ट्र, त्याप्रमाणेच महाराष्ट्राचा दौरा लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी, लोकांना विश्वासात घेण्यासाठी आणि लोकांना स्वराज्याच्या नावाखाली संघटित करण्यासाठी हे स्वराज्य ही संघटना आज मी डिक्लेअर करू इच्छितो ती स्थापन झालेली आहे. हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी काही वावगळ समजू नये. माझी त्याला तयारी सुद्धा आहे. पण पहिला टप्पा आपण संघटित होणं गरजेचं आहे आणि स्वराज्य संघटित होण्यासाठी या मे महिन्यामध्येच माझा महाराष्ट्राचा दौरा आहे. राज्यसभेची निवडणूक मी निश्चित लढवणार आहे. पण ते निवडणूक लढवताना कुठल्या पक्षात जाणार हा सगळ्यांच्याकडे संभ्रम प्रश्न आहे. तर या प्रसंगी मी पत्रकार माध्यमांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या वर्षीची माझी इलेक्शन हे मी अपक्ष म्हणून लढवणार आहोत. आणि म्हणून माझा कार्यपद्धती जर पाहिली असेल या 6 वर्षात किंवा 2007 पासून राजकारण विरहित समाजाला दिशा नेहमी देताना मी केव्हा बघितलं नाही आझाद मैदानामध्ये त्याचा फायदा कोणाला होईल, मी केव्हा बघितलं नाही की आरक्षण रद्द झाल्यानंतर त्याचा फायदा कोणाला होईल. एकच हित बघितलं की समाजाचं हित पाहिलं. की लोकांनी समजून घेतली नसतील. जे घडलं ते चुकीचंच घडलेलं आहे, त्यामध्ये काय दुमत नाही. इंग्रजांची राजवट होती, निजामांची राजवट होती, त्यावेळी हा कायदा त्यांनी का आणला नाही हो? आत्ता सुचले त्यांना हा कायदा आणायचा. करवीर छत्रपतींचे कुलचार जे आहेत ते कसे तुम्ही चालू ठेवलेत, मग ते उडून का टाकत नाही. मुंबईमध्ये क्लायमेट चेंज परिषद पार पडली. यावेळी आदित्य ठाकरेंनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. संभाजी राजेंनी काढलेल्या पक्षावर त्यांनी याविषयी भाष्य करण्याचं टाळत जेव्हा एकत्र चर्चा केली जाईल त्यानंतर मी बोलेन असं वक्तव्य केलं. मुंबईत सेंट्रल एजन्सी असावी असं मत आदित्य ठाकरेंनी नोंदवलं आहे. खूप आत्ता बघताय आपण राजकीय वातावरण जे आहे ते गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. एकंदरच सगळेच राजकीय पक्ष म्हणून आम्ही सर्व इतिहासात काय झालं ह्याच्यावर भांडत आहोत. पण आत्ताच्या पिढीसाठी आणि आत्ताचे जे मूलभूत प्रश्न आहेत, बेरोजगारी असेल, महागाई असेल, ह्याच्यावर कोणी बोलत नाही आहे. ह्याच्यावर वाचा फोडण्याचं काम आम्ही महाविकास आघाडी म्हणून करत आहोत आणि त्याच्यावर आम्ही बोलत राहू. आम्ही सगळे एकत्र आहोत, भक्कमपणे एक राहू आणि महाराष्ट्राचा विकास करू. संघटनेची स्थापना केलेली आहे आणि कदाचित आगामी काळात राजकीय पक्षामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मला राज्यसभेची निवडणूक लढवायची आहे अपक्ष आणि इतर जे पक्ष असू देत, महाविकास आघाडी असू दे किंवा भाजपने, त्यांनी आपले पाठिंबा आम्हाला द्यावा म्हणून कशा प्रकारे. मला वाटतं ह्याच्यावर आत्ता लगेच उत्तर देऊन काही हे नाही. त्याच्यावर थोडी राजकीय चर्चा, पक्षांतर्गत चर्चा होऊनच त्याच्यावर मी काही बोलू शकतो. पाणी पुरवठा असेल, वीज पुरवठा असेल, कचऱ्याचं विलगीकरण असेल, हे एखाद्या महापालिकेच्या हातात जातं आणि मग त्याची सांगड घालणं ही खूप कठीण असतं. एखादा रस्ता जरी मुंबईत करायचा असेल तर 16 एजन्सीज असतात, 42 युटिलिटीज रस्त्याच्या खालती आहेत. त्यांच्याबरोबर थोडा पत्रव्यवहार करून त्यांचे उत्तरं घेणं, वेळेत ते काम पूर्ण करणं हे कठीण असतं. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयाचा पण त्यांचा थोडा मानस दिसतोय की
एक एजन्सी प्लॅनिंग असायला पाहिजे. इम्प्लिमेंटेशनसाठी एजन्सीज ज्या आहेत त्या राहतील, म्हणजे जसं SRA, म्हाडा, MMRDA ह्यांची कामं कुठेही कमी नाही होणार. पण प्लॅनिंगसाठी कुठचाही नवीन प्रोजेक्ट येताना एखाद्या शहराची जर एजन्सी असेल तर त्याला विचारून आणि त्याच्याशी सांगड घालून जर काम केलं तर ते अजून सोपं होईल. नितीन राऊतांचं आवाहन आहे. काही लोकांना वाटतं लोडशेडिंग सुरू आहे, विद्यार्थ्यांना त्रास होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. राज्यात 2 दिवस लोडशेडिंग नाही आहे, ग्रामपंचायतीने काळजी घ्यायला हवी, पथदिवे दिवसा सुरू ठेवू नका, अशा वेगवेगळ्या गोष्टी नितीन राऊतांनी म्हटलेल्या आहेत. नितीन राऊतांनी काही आवाहन केलेलं आहे. नागरिकांना त्यातलं बहुतांश आवाहन आहे आणि काहींचे गैरसमज आहेत की लोडशेडिंग आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तरी कोळशाचा पुरवठा देशामध्ये जसा पाहिजे तसा होत नाही. त्यामुळे देशातील आज 12-13 राज्यामध्ये लोडशेडिंग सुरू आहे सातत्यानं. आणि असं असताना एकटा महाराष्ट्र या ठिकाणी लोडशेडिंग मुक्त आहे, भारनियमन मुक्त झालेला आहे. हे निश्चितच राज्याचं कौतुकास्पद कार्य आहे असं मी या ठिकाणी समजतो. ग्रामपंचायतीने एक काळजी घेतली पाहिजे. शेवटी तुम्हाला सुद्धा बिलं भरावं लागतात आणि तुम्ही बिलं नाही भरले तर तुमची ग्रामपंचायतीची वीज सुद्धा आम्हाला डिस्कनेक्ट करावं लागते. त्यामुळं तुमच्याकडे एकतर पथदिवे दिवसा सुरू ठेवू नका, नंबर 1. नंबर 2, ग्रामपंचायतीचं बिल सुद्धा वेळेवर भरत चला. आणि पोलवर दिवसा लाईट चालू केल्याने तुमचंच बिल वाढणार आहे, आमचं बिल वाढणार नाही. आणि त्यामुळं तुम्ही स्वतःची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. ती काळजी सुद्धा या ठिकाणी घ्यावी ही विनंती करतो. पुन्हा एक छोटासा ब्रेक पहा फक्त. संध्याकाळच्या बातम्या न्यूज 18 लोकमतवर. निजाम काळापासूनची तांदळाची सगळ्यात मोठी बाजारपेठ गंजगोलाई लातूर. स्वर्गीय विलासराव देशमुखांचा पारंपरिक मतदारसंघ. काय आहेत लातूरवासियांच्या समस्या जाणून घेऊया संवाद यात्रेत थेट लातूरहून संध्याकाळी 6 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर. अभ्यासणाऱ्या काही संशोधना बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी आहे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याशी संबंधित. मनसे प्रमुख राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची घोषणा झाल्यापासून राजकीय वर्तुळात पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केलाय. त्यानंतर आता मुंबई भाजप प्रवक्ते संजय ठाकूर यांनीही विरोध दर्शवलाय. राज ठाकरेंना त्यांनी पत्र लिहून उत्तर भारतीयांना माफी मागण्यास सांगितलेलं आहे. आधी माफी मागा मगच अयोध्या दौरा करा अशी मागणी संजय ठाकूर यांनी केली आहे. राज ठाकरेंनी माफी मागितली तर शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह विमानतळावर स्वागतासाठी हजर राहीन असं संजय ठाकूर म्हणाले. यामुळे राज ठाकरे अयोध्या दौऱ्यापूर्वी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मेरे मन में ये प्रश्न आया कि अगर आप इतने बड़े काम के लिए जा रहे हैं तो आपको इस बात के लिए आगाह करना चाहिए कि अगर आप बड़ी भूमिका में आना चाह रहे हैं तो आप अपने किरदार को साफ कर दें. और इसलिए मैंने अपने पत्र में उनसे आग्रह किया है, निवेदन किया है कि आप द्वारा अथवा आपके मनसैनिकों द्वारा जो कुकृत्य हुआ है उसके लिए आप खेद प्रकट करके आगे बढ़ें. और अगर आप खेद प्रकट करते हैं तो यदि आप चाहेंगे तो मैं स्वयं लखनऊ एयरपोर्ट से सैकड़ों गाड़ियों के काफिले में लखनऊ से अयोध्या तक लेके जाके उनको दर्शन कराने के लिए उनके साथ रहूंगा. त्यांना एक पत्र लिहिले आणि त्या पत्रात असं म्हटले की तुम्ही खंत व्यक्त करा उत्तर प्रदेशच्या बाबतीत जे उत्तर भारताप्रधानंतरती मनसेनं जे हल्ले केले होते त्या बाबतीत खंत व्यक्त करा. खंत व्यक्त केला तर आम्ही तुमचं स्वागत करू, जर खंत व्यक्त नाही केला तर आमचा सुद्धा विरोध असेल. कोण संजय ठाकूर आम्ही काही ओळखत नाही. त्यावेळी पुढच्या बातम्यांकडे आपण बोलूया. हे सगळं राजकारण वेगवेगळ्या दिशांनी आपण जाताना बघतोय. राज ठाकरे यांच्या सुरक्षेबाबत संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊन बोलत आहेत असा टोला मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी लगावला. राणा दाम्पत्याला हे किती घाबरले होते असा टोलाही काळे यांनी शिवसेनेला लगावला. राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीकरता 16 अटी लादल्या होत्या. आता उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी किती अटी लादल्या जाणार असा सवाल काळे यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे सामनावीर यांनी आज बोलायला नको होतं
तेवढं तरी तारतम्य त्यांनी बाळगावं अशी आमची किमान माफक अपेक्षा होती. पण आज तरीसुद्धा रोज आपलं सिनेमातल्या कादर खानप्रमाणे रोज उठायचं आणि मीडियासमोर जायचं, हम ये करेंगे हम वो करेंगे अशा आविर्भावात कादर खान घुसलाय की काय संजय राऊत साहेबांच्या आत्म्यात असं आता वाटू लागलेलं आहे. आज आम्ही सकाळी म्हणालो त्या पद्धतीने राजसाहेबांचा आवाज दाबण्यासाठी आपण 16 जाचक अटी लावताय. गर्दीची मर्यादा, डेसिबलची मर्यादा, कार रॅली अगोदर काढू नये, जात धर्म भाषा याच्यावरती बोलू नये. आज मी या ठिकाणी विचारतोय, मुख्यमंत्र्यांची सभा आहे 14 मेला, आपण कुठल्या जाचक अटी लावल्या आणि कुठल्या नोटिसा पाठवलेल्या आहेत या संपूर्ण महाराष्ट्राला सांगावं. राज्यातील मशिदीवरचे भोंगे हा मुद्दा अजूनही संपला नसताना मुंबईच्या भेंडी बाजार परिसरातून एक धक्कादायक माहिती पुढे येते. या परिसरातील 100 वर्षांहून अधिक जुन्या गोल मंदिरातील घंटा वाजवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. हा परिसर मुस्लिम बहुल असून अजान बंद करण्यात आल्यानंतर मंदिरात घंटा वाजवण्यावर कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. प्रश्न तो भोंग्याचा चालला होता आणि त्या भोंग्याच्या प्रश्नांमध्ये आपण मंदिराच्या घंटा काढल्या. काय करतात जनाब संजय राऊत? मी विचारतो, काय करतात जनाब उद्धव ठाकरेजी? इथे बाळासाहेबांच्या आदेशावरून आम्ही आरती केलेली आहे. ही आस्था आमची या मंदिराची. मी इथे आमदार पण होतो, पण आजपर्यंत असं कधीच झालं नाही. मग हिंदूंच्या भावना नाही का? आमचे घंटे काय बाहेर असे करून लावले नाहीत. भोंगे तर बाहेर असतात लोकांमध्ये, आमचे मंदिराच्या आत असतात घंटे. मंदिराच्या आत पण हे दमन आहे. हे सरकार हिंदूंच्या फक्त बाता मारणार आहे की एका धर्माला वेगळा न्याय आणि दुसऱ्या धर्माला वेगळा न्याय. आम्ही सातत्याने हेच सांगतोय, कुठली धर्मनिरपेक्षता आहे? मशिदीवरचे भोंगे उतरवले नाहीत, मशिदीवरचे भोंगे बंद झालेले नाहीत, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने गुन्हे दाखल झालेले नाही आहेत. पण आपण हिंदूंच्या बाता मारायच्या आणि हिंदूंनाच सांगायचं की मंदिरामध्ये घंटा वाजू नका. याचा सर्वप्रथम अशी जर घटना घडली असेल तर आम्ही निषेध करतोय आणि याला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात मनसेकडून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाआरतीचा कार्यक्रम जरूर हातात घेतला जाईल. या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. राज्यातील भोंग्यांचा विषय अजून शमलेला नसताना मुंबईच्या भेंडी बाजार परिसरातील गोल देऊळ या मंदिर परिसरातून एक वेगळीच बातमी येते आहे. या परिसरामध्ये गोल देऊळ नावाचं, कारण अगदी रस्त्याच्या मधोमध हे मंदिर आहे, अतिशय जुनं असं मंदिर आहे आणि या मंदिरातला, हे मंदिर जसं पुरातन आहे तसं या मंदिरातल्या पुरातन घंटा या गेल्या 4 तारखेपासून वाजवल्या जात नाहीये. कारण या घंटांचा आवाज मोठा होतो आणि त्यामुळे सकाळच्या वेळेला या घंटांमुळे आवाजाचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे या घंटा बंद करण्यात आलेल्या असं कळतं आहे. मुळात हे आवाहन पोलिसांनी केलं आणि त्या आवाहनाला ट्रस्टींनी प्रतिसाद दिला असं कळतं आहे. परंतु आता जेव्हा आम्ही पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीचे रिस्ट्रिक्शन्स या मंदिरावर घातलेले नाहीत आणि मंदिर प्रशासनानं स्वतःहून हा निर्णय घेतलेला आहे. परंतु मुळातच या संपूर्ण प्रकरणामध्ये असं दिसून येत आहे की रोज सकाळी हा संपूर्ण परिसर जो आहे हा मुस्लिम बहुल भाग आहे, अगदी रस्त्याच्या मधोमध हे मंदिर आहे आणि पहाटेच्या वेळेला या मंदिर परिसरामध्ये या आरती होत असतात आणि त्या आरतीच्या वेळेला आता या घंटा वाजवण्यावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे चर्चा अशी आहे की पोलीस प्रशासनानं दबाव टाकला आणि त्याला प्रतिसाद देऊन या ट्रस्टींनी अशा पद्धतीनं या घंटा बंद केलेल्या आहे. पण मुद्दा इथं असा उपस्थित होतो की मुद्दा जर भोंग्याचा असेल तर घंटांवर बंदी का? हे गडांतर का आणलं जात आहे? कोण आणतंय? याच्या मागे कोण आहे? या सगळ्या गोष्टी या चिंतनाचा विषय आहे. परंतु मुंबईच्या अतिशय प्रसिद्ध अशा भागातलं हे मंदिर, जे जुनं पुरातन मंदिर आहे, त्या भागातल्या या सकाळी वाजणाऱ्या घंटा बंद झाल्या असल्यामुळे स्थानिक भाविक हे नाराजी व्यक्त करतात. परंतु पोलीस प्रशासनाच्या भीतीनं कुणीही प्रतिक्रिया देत नाहीयेत. मंदिर प्रशासनाच्या ट्रस्टच्या वतीनं सुद्धा आम्ही विचारणा केली, परंतु त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे एकूणच भोंग्यांचं गडांतर हे घंटांवर यायला लागलेलं आहे असं चित्र दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. चोर समजून जमावानं एका युवकाला मारहाण केल्याची घटना घडलेली आहे.
आणि दुर्दैवानं धक्कादायक गोष्ट अशी की मारहाणीमध्ये या युवकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या सानपाड्यातली ही घटना आहे. अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचायची आहे, पण भयंकर अशी ही घटना आहे. मारहाणीमध्ये युवकाचा मृत्यू झालेला आहे. चोर समजून या युवकाला मारहाण करण्यात आलेली आहे. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईतलीच ही बातमी आहे. सानपाडा परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रमोद, हा सगळा काय धक्कादायक प्रकार आहे? खरं तर 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं हा व्यक्ती जो आहे हा KM हॉस्पिटल या ठिकाणी वाढबायचं काम करतोय. तो शिरवणे नवी मुंबई या परिसरामध्ये वास्तव्यास आहे. तो काही कामानिमित्त सानपाडा येथील गावदेवी मंदिराच्या समोर एका दुकानाच्या समोर गेला होता. मात्र तिथे एका दुकानात मोबाईलची चोरी झाली होती आणि त्यामुळे ह्या व्यक्तीनेच चोरी केली का काय अशा प्रकारचा संशय तिथल्या काही नागरिकांना आला आणि त्या संशयावरून त्या व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली. 2-3 व्यक्तींनी मारहाण केल्याच्या नंतर उर्वरित काही जे नागरिक त्या ठिकाणी होते तेही त्याला मारायला लागले आणि त्यामुळे त्याला इतकी जबर मारहाण झाली की तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि तात्काळ त्या व्यक्तीला वाशी येथील मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मनपा रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही अतिशय गंभीर घटना म्हणावी लागेल. सानपाडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक कामत यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. काही तिथे व्हिडिओ करण्यात आले होते, ते व्हिडिओ तपासण्यात आले, CCTV तपासण्यात आले आणि त्या अनुषंगाने इथून मारहाण करण्यात आलेल्या 6 आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 304 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून अधिक काही माहिती मिळते का याचा तपास सानपाडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक कामत सर करत आहेत. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रमोद. इथे एक छोटासा ब्रेक. पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. निजाम काळापासूनची तांदळाची सगळ्यात मोठी बाजारपेठ गंजगोलाई लातूर. स्वर्गीय विलासराव देशमुखांचा पारंपरिक मतदारसंघ. काय आहेत लातूरवासियांच्या समस्या जाणून घेऊया संवाद यात्रेत. थेट लातूरहून संध्याकाळी 6 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर. ठिकाणी थेट औरंगाबादला जातोय. अकबरुद्दीन ओवैसी बोलतायत. साबिक रुकने असेंबली जनाब वारिस पठान साहब, डॉक्टर गफ्फार कादरी साहब, डॉक्टर खालिद परवेज साहब, फिरोज खान साहब, फिरोज लाला साहब, दीगर साबिक अराकीन बल्दिया और आज से करीब 10 साल पहले या उससे जायद महाराष्ट्र के उस सफर पर जब मैं निकला था तो मेरा साथ देने वाला वो जनाब सैयद मोइन साहब. उम्मीद करता हूं कि आप सब खैर आफियत से हैं. आपकी और मेरी मुलाकात 7 या 8 साल के बाद हो रही है. काफी अरसा गुजर चुका. उम्मीद करता हूं कि आपने भुलाया नहीं मुझे, क्योंकि अकबर ओवैसी ने कभी आपको नहीं भुलाया. ना आपको, ना महाराष्ट्र के किसी भी मुसलमान को अकबर ओवैसी कभी भुलाएगा.
चाहे वो औरंगाबाद का मेरा मुसलमान भाई हो, चाहे वो मुंबई का मेरा मुसलमान भाई हो, चाहे वो जालना भाई हो या बीड़ का मुसलमान भाई हो, या उस्मानाबाद का मेरा भाई हो, या फिर नांदेड़ का मेरा मुसलमान भाई हो। या सगळ्या घडामोडींसह बातम्यांसह संध्याकाळच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. यानंतर एका विशेष कार्यक्रमासह पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. निजाम काळापासूनची तांदळाची सगळ्यात मोठी बाजारपेठ गंजगोलाई लातूर. स्वर्गीय विलासराव देशमुखांचा पारंपरिक मतदारसंघ. काय आहेत लातूरवासियांच्या समस्या जाणून घेऊया संवाद यात्रेत थेट लातूरहून संध्याकाळी 6 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर.